आमचा आजचा जो दिवस आहे म्हणजे माझा आणि सम्राटचा तो थोडासा नाही जास्त आनंदाचा आणि अगदी थोडासा नर्वस होता. तर काय याचं कारण तुम्हाला सांगते. आज येणार होता सम्राटचा निकाल आणि आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो तेव्हा आमचा निकाल जो आहे तो 1 मेला लागायचा. तर आता म्हणजे शिक्षण खूप फास्ट झालेलं आहे आणि जास्त कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. त्याच्यामुळे सुट्ट्याही संपल्या आणि आता आज निकालही आहे. तर मग त्याला घेऊन जात होते मी शाळेमध्ये. त्याला थोडंसं हसवण्याचा प्रयत्न करत होते कारण तो थोडासा नर्वस होता. त्याला वाटायचं कमी मार्क्स येतील. त्यानंतर आम्ही शाळेत पोहोचलो. तिथे गेल्यानंतर सरप्राईज मिळालं. त्याचे मार्क्स खूप छान आले होते. मीही खुश आणि तोही खुश. कारण याच्यासाठी की त्याला कुठलेही क्लासेस लावता मी त्याचा अभ्यास घरीच घेते म्हणून तर मला जास्त आनंद झाला त्याचा मार्क्स बघून. घरी आले, सर्व चपात्या बनवून घेतल्या. त्याच पिठाचा एक मी ते उंडा बनवून मी छान चपाती बनवून घेतली आहे. कारण की आज मला कडक अशी चपाती खायची होती, ती पण चहासोबत. आणि मी चहा सहसा घेत नाही, पण कधी-कधी असं मला क्रेविंग होतं की कडक चपाती तूप लावून आणि चहा खावासा वाटतो. त्याच्यानंतर मग मी इथे चपात्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आणि आता मी बनवणार आहे ब्रोकोलीची भाजी. आणि ब्रोकोलीची ही भाजी जी आहे ती पौष्टिकतेने भरलेली सुपर फूड आहे, जी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आपले हाडे मजबूत होण्यास मदत करते. याच्यामध्ये विटॅमिन सी, के, फायबर जास्त प्रमाणात असतं, जे की आपल्या पचनक्रियेसाठी खूप फायदेशीर असतं. तर सर्वात अगोदर मी ब्रोकोली स्वच्छ करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, काप केलेले आहेत. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल, जिरे घालायचे आहेत, कांदा बारीक ठेचलेले ते लसूण घालायचं आहे. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिरवी मिरची, अर्धा टोमॅटो घालायचा बारीक चिरून. ऑप्शनल आहे टोमॅटो, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता. त्यानंतर काही मसाले घालायचे आहेत, हळद आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपले ते धने पावडर घालायचं आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला घालायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी ब्रोकोली आहे ती घालायची, वरून अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं, त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याचा एकही थेंब न घालता आपल्याला इथे 5 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. भाजी शिजते तोपर्यंत मी इथे बेसनची पोळीसुद्धा बनवून घेतली आहे, जे की माझ्या मुलांना खूप जास्त आवडते आणि मी कमीत कमी आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी नक्कीच बनवते भाज्यांसोबत खाण्यासाठी. 5 मिनिटे झालेली आहेत आणि आपली ब्रोकोलीची भाजी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे, बघू शकता. आठवड्यातून एकदा, किमान 15 दिवस म्हणा किंवा एखाद्या महिन्याभरातून एकदा तरी ही भाजी तुम्ही नक्की बनवा आणि खा. खूप पौष्टिक अशी भाजी आहे. चहा आणि तूप लावून कडक अशी भाजलेली चपाती, बेसनची पोळी.